त्या लक्ष्यापर्यंत नेण्यासाठी आपल्याला हा पुण्याचा तराजू वर घ्यायचा आहे. कारण आपल्याला ध्येयापर्यंत जायचं ना, लक्ष्यापर्यंत जायचं ना. कारण मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नाही. मानवाचा जन्म हाची महालाभ, उपाय सुलभ सापडला. संत सांगतात की नाही आपल्याला. 84 लक्ष जन्म फिरक्यात, अवचित प्राप्त नरदेह. आपल्या या वर्तमान काळातील कर्मावर आपला पुढचा जन्म अवलंबून आहे. आपल्याला जर या ठिकाणी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनरे जठरे शयनम या चक्राच्या बाहेर यायचं असेल किंवा याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला सगळ्यात मोठं साधन दिलेलं आहे हे देहरूपी नौका, देहरूपी गाडी. आणि ही गाडी व्यवस्थित चांगल्या जर रस्त्यानं आपण विचार विवेकपूर्वक जर याचे चाकं चालवले तर गाडी निश्चित आपल्या याच्यापर्यंत पोहोचेल, आहे की नाही. मग त्याच्यासाठी कर्माचे चाकं याला लागलेली आहेत आणि ती कर्माचे चाकं आपल्याला विवेक विचारपूर्वक या ठिकाणी रस्त्यावर चालवायचे आहेत. आणि ती चालवण्यासाठी संतांची विचार, संतांचं सानिध्य, सद्गुरूची संगती ही फार महत्त्वाची आहे. कारण कर्मा करत असताना निस्वार्थ भावनेनं केलेलं कर्म, निरपेक्ष भावनेनं केलेलं कर्म हे लवकर फलंकृत होत असते, लवकर फळ देत असते. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात की नाही. मग माणसाकडे फक्त कर्म करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्या कर्माचं फळ काय आहे हे मात्र आपल्याला कळत नाही, समजत नाही किंवा आपल्या हातात नाही. फक्त करत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. फळ देण्याचा अधिकार कोणाकडे? परमेश्वराकडे, देवाकडे.